नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून मान्सून यंदा 31 मे रोजीच केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे। तर मान्सून महाराष्ट्रात देखील वेळेवर दाखल होणार असून साधारणपणे 7 जून रोजी तळ कोकणात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे। गेल्या वर्षी राज्यात मान्सून 4 दिवस उशिराने म्हणजेच 11 जून रोजी दाखल झाला होता। यंदा मात्र 7 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। 19 मे रोजी दक्षिण अंदमानाच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर याआधीच प्रसारित केला आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। आणि तुम्ही जर आपल्या माहिती सेवा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। गेल्या वर्षी मान्सून 4 जून रोजी दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात मान्सून 4 दिवस उशिराने म्हणजेच 8 जून रोजी केरळात दाखल झाला होता। तर राज्यात 11 जून रोजी मान्सूनचं आगमन झालं होतं। आता यंदा मान्सून दिलेल्या अंदाजाप्रमाणे दाखल होतो का हे पाहावे लागेल। विविध मॉडेल्स आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। यंदा केरळात मान्सून 31 मे रोजी दाखल होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे। तर पुढील काही दिवसात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस दिसेल असे सांगण्यात आले आहे। भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच 106% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होत असून ला निनोची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे देशात चांगला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। हिंदी महासागराच्या पट्ट्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निनो परिस्थिती निर्माण होईल। त्याचा परिणाम नैऋत्य मान्सूनवर होऊन यावेळी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं भारतीय हवामान खात्याने याआधीच सांगितले आहे। यापूर्वी राज्यात अवकाळी मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। पुण्यातील खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या, तर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचा जोर पाहायला मिळाला। साताराच्या महाबळेश्वरमध्येही मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्या, तर पंढरपुरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे अशाच प्रकारची नवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। धन्यवाद।